ओम नमो आदेश गुरु महाराज का आदेश. ओम सिद्धनाथाय नमः. मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर. आजचा विषय मुला-मुलींच्या विवाहासाठी. मुला-मुलांचे विवाह होण्यासाठी मी ह्याच्या आधी सुद्धा बरेच व्हिडिओ टाकले होते. त्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना त्याचा रिझल्टही लागला. बरेच जणांचे फोनही आले, गुरुजी आम्हाला खूप छान पद्धतीने रिझल्ट लागलेला आहे. मग काही जणांचे असे फोन आले, की आमचे मुला-मुली बाहेर विदेशामध्ये राहतात किंवा घरापासून, गावापासून लांब राहतात. तर आमच्या लेकरांना हे विधी करायला जमणार नाही. मग ह्यांच्या नावाने आम्ही घरी विधी केले तर चालतील का? असा सुद्धा बरेच जणांचा फोन होता. पण त्यामध्ये काही आपल्याला त्या उपासनेमध्ये काही चान्स असा नव्हता, की त्यांनी दुसऱ्यांनी ते विधी करावेत. तर आज खास ह्याच लोकांसाठी मी विषय आणलाय, की ज्या लोकांना भरपूर अडचण आहे, की जे व्यक्ती मुलं व मुली हा उपाय करू शकत नाहीत व त्यांच्या आई-वडिलांनी, मोठ्या भावांनी, वहिनींनी किंवा आजी-आजोबांनी त्यांच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीने त्यांच्या नावाने हा जर विधी केला, तर अतिशय तुम्हाला सुंदर रिझल्ट लागेल आणि प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होईल. चला तर मग जाणून घेऊ आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय. त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवीन-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल. सगळ्यात महत्त्वाचा विषय आज असा आहे, की मी प्रत्येक विषय हे नवनाथांवर आणतो आणि नवनाथांवर विषय आणून तुम्हाला रिझल्ट देण्याचा एक प्रयत्न करतो. भरपूर लोकांना नवनाथांविषयी गैरसमज आहेत, की नवनाथ हे शाबरी तंत्राचे आहेत, म्हणजे भूत, प्रेत, पिशाचच काढतात. बाकी दुसरी कुठलीही उपासना नवनाथांकडे नसते, असा हा भरपूर लोकांचा गैरसमज झालेला आहे. पण असं मुळीच नाही. एक आपली जनजागृती अशी व्हावी, की नवनाथांची शक्ती कलियुगामध्ये काय आहे आणि त्याचा रिझल्ट कसा आहे हे तुमच्यासमोर माध्यम मी मांडलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, की कलियुगामध्ये दत्तगुरु, त्यानंतर नवनाथ ह्या शक्त्या कलियुगामध्ये एवढ्या जागृत आहेत, की आपण त्यांची मनोभावी उपासना, पूजा जर केली, तर आपल्याला त्याची निश्चित फलाची प्राप्ती सुंदर पद्धतीने होते आणि आपल्या आयुष्यातली अडचण कायमपणे निघून जाते. चला तर मग जाणून घेऊ आजचा सगळ्यात प्रामुख्याचा महत्त्वाचा विषय, मुला-मुलींच्या विवाहाच्या संबंधितला. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, की आज आपल्या मुला-मुलींना शिक्षणामध्ये कमी नाही, पॅकेजमध्ये कमी नाही. भरपूर ठिकाणी आपली चांगली जॉब आहे, मुलीलाही चांगला जॉब आहे, मुलांनाही चांगला जॉब आहे, तरीही पण आपल्याला आपल्या मनासारखं ठिकाण येत नाही. ही खूप मोठी अडचण आहे. मग आपल्या मुला-मुलींना विवाह चांगला व्हावा, की आपलं ठिकाण चांगलं व्हावं किंवा आपल्या मुलीचं कल्याण व्हावं, मुलाचं कल्याण व्हावं आणि संसार व्यवस्थित लागावा, ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. मग त्याच इच्छेला आमचा एक छोटासा काहीतरी हातभार म्हणून आम्ही तुमच्यासमोर हा उपाय घेऊन आलेलो आहोत. सगळ्यात महत्त्वाचा असा विषय आहे, की आपण उपाय करता, पण त्या उपायामधून आपल्याला जे काही मिळणारे रिझल्ट असतात, ते कधी-कधी ते आपल्या मनासारखे नसतात किंवा कधी-कधी ते मनासारखे असतात, पण आपण ते रिझल्ट किंवा आपण ते कार्य तिथपर्यंत पोहोचवू शकत नाहीत. मग त्या लोकांना कुणाकुणाला वेळही नसतो, आई-वडीलही जॉबला असतात, लेकरंही जॉबला असतात, मग हे उपाय करू शकत नाहीत. मग त्यावेळेला तुम्ही मात्र निश्चित आम्हाला तुमच्या लेकरांची जन्मपत्रिका मात्र दाखवा. त्यानंतर आम्ही तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन करू. ऑनलाईन तुम्हाला आम्ही उपाय सांगू आणि उपाय करून पण देऊ. चला तर मग जाणून घेऊ आजचा विषय काय आहे. सगळ्यात महत्त्वाचा आजचा विषय आहे, की हा फक्त आई-वडिलांनी किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तींनी आपल्या घरातल्या लेकरांसाठीच हा उपाय करायचा आहे. सगळ्यात प्रामुख्याने आपल्याला एक आधी चौरंग घ्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची ही पूजा आपल्याला शुक्रवारी चालू करायची आहे. मुलांना पण शुक्रवारी चालू करायची आहे आणि मुलींना पण शुक्रवारी चालू करायची आहे. एक चौरंग घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यावर एक पिवळ्या रंगाचं ब्लाउज पीस टाकायचं आहे. त्याच्यानंतर एक आपल्याला तांदळाची रास त्याच्यावर करायची आहे आणि एक तांब्याचा कलश पाणी भरून त्या तांदळाच्या राशीवर ठेवायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आंब्याचा फांटा टाकायचा आहे आणि तांब्याच्या प्लेटमध्ये गच्च तांदूळ भरून ती तांब्याची प्लेट त्याच्यावर ठेवायची आहे. मग हे कलश तयार करायचा आहे.
आपल्याला सकाळी. त्यानंतर मुलांसाठी आपल्याला जे काही उपाय करायचा आहे, मुलांसाठी आधी सांगतो. आपल्याला 7 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. त्या 7 सुपाऱ्या त्या तामणामध्ये म्हणजे त्या तांदळावर व्यवस्थित क्रमानं मांडून घ्यायच्या आहेत. त्या मांडल्याच्या नंतर आपल्याला त्याचं पूजन करायचं आहे. पूजन व्यवस्थित करा. बेलाची पानं वाहा, तुळस वाहा, दुर्वा वाहा, हळदी कुंकू वाहून व्यवस्थित पूजन करा आणि पूजन झाल्याच्या नंतर खडी साखरेचा नैवेद्य मात्र तुम्ही दाखवायचा आहे. खडी साखरेचा नैवेद्य दाखवून घ्या. खडी साखरेचा नैवेद्य दाखवल्याच्या नंतर मुलांसाठी 1 नंबरला मंत्र येत आहे. त्या मंत्राचा जप मात्र आपल्याला दररोज 1100 वेळेस करायचा आहे, म्हणजे 11 माळी जप करायचा आहे. ही उपासना आपल्याला 21 दिवस करायची आहे. त्या 21 दिवसाच्या उपासनेमध्ये खाडा पडू द्यायचा नाहीये, ही काळजी घ्या. त्यामध्ये आपल्याला 21 दिवसाच्या उपासनेमध्ये हे जर आईनं जर उपाय केला तर कंटिन्यू तो आईनंच करायचा आहे. वडिलांनी उपाय केला तर वडिलांनीच करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही कांदा, लसण, अभक्ष्य इतर प्रकारचं कुठलंही कुणाच्या अन्न हे आपल्याला ग्रहण करायचं नाहीये. त्यानंतर आपल्याला ब्रह्मचार्याचं व्रत पाळायचं आहे. ही उपासना आपल्याला 21 दिवस पूर्ण करायची आहे. खालील जप मंत्र येत आहे, तो मुलांसाठी आहे, त्याचा जप व्यवस्थित करून घ्या. चला तर मग आता मुलींसाठी उपाय मी सांगतो. अशीच पूजा मांडायची आहे. शुक्रवारीच हा उपाय करायचा आहे. जिथं आपण सुपारी घेतली होती, ती सुपारी न घेता तिथं आपल्याला 7 हळकुंड घ्यायचे आहेत. त्या हळकुंडाची व्यवस्थित पूजा करायची आहे. बेल व्हायचा आहे, तुळस व्हायची, दुर्वा व्हायच्यात, सगळं व्यवस्थित आपल्याला पूजन करून घ्यायचंय आणि त्यानंतर गूळ आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि खाली स्क्रीनवर 2 नंबरचा जो मंत्र येत आहे, त्या मंत्राचा जप मात्र आपल्याला व्यवस्थित पद्धतीने 1100 वेळेसच करायचा आहे आणि त्यानंतर 11 माळी म्हणजे 11व्या वेळेस म्हणजेच 11 माळी हे जप आपल्याला एवढा करायचा आहे. नियम जसे मुलांच्याच उपायातले सांगितलेले तसेच नियम इकडे फॉलो करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे उपाय झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. हे उपाय झाल्याच्या नंतर एक पिवळ्या रंगाचं ब्लाउज पीस घ्या. त्याच्यावर ओम नमो आदेश हा मंत्र तुम्ही गंधानी लिहा. गंधानी म्हणजे कुंखानी काढून ते व्यवस्थित लिहा आणि तो कपडा मात्र त्या सुपाऱ्यांवर, मुलांचा असेल तर सुपाऱ्यांवर, मुलींचा असेल तर त्या हळकुंडांवर तो कपडा जप झाल्याबरोबर झाकायचा आहे. दुसरे दिवशी मात्र ते उठल्याच्या नंतर तो कपडा बाजूला काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जे निर्माल्य झालेलं आहे, फूल आहे, बेल आहे, दुर्वा आहेत, हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि फ्रेश नवीन व्हायचं आहे. त्या सुपाऱ्या, त्या हळकुंड आपल्याला हलवायचे नाहीत, हे लक्षात घ्या. दुसऱ्या दिवशी नवीन दुसरा नैवेद्य दाखवायचा आहे, परत मंत्राचा जप चालू करायचा आहे. हा जप मात्र आपल्याला 21 दिवस 1100 वेळेस दररोज करायचा आहे. मुला मुलींसाठी एकत्रच उपाय आहेत, पण थोडे काही फरक आहेत, ते फरक लक्षात घ्या. हे उपाय आपल्याला केल्याच्या नंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला हा उपायाचा रिझल्ट लागला म्हणून सांगा. आणि आपल्याला अजून काही अडचण असेल, ह्याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल किंवा हे उपाय करूनही आपल्याला रिझल्ट लागत नसेल तर तुम्ही निश्चित आम्हाला जन्मपत्रिका तुमची दाखवा. आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं जाईल आणि आपल्याला सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन होऊन आपले प्रश्न सुटल्या जातील. ओम नमो आदेश, गुरु महाराज का आदेश.